गाईज आपण आता मैकरचे एक्झिट सोडलंय आणि आता आपल्याला मध्ये दाखवतोय छत्रपती संभाजीनगर 145 किलोमीटर आणि जालना 91 किलोमीटर, म्हणजे जालना ते संभाजीनगर 45 किलोमीटरच्या आसपास असेल. तर आता 145 म्हणजे 1.5 तास दाखवतोय आपल्याला. लवकरच आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचू. तुम्हाला थोडी अपडेट देतच राहणार. तुमच्या इकडे पाऊस चालू असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा पाऊस चालू आहे. आपण आता सिंदखेड राजाला आहे. आपलं घराचं लोकेशन 92 किलोमीटर राहिले. ही सिंदखेड राजाची एक्झिटची प्लेट आहे, नेम प्लेट. दळवा राजा, सिंदखेड राजा एकच एक्झिट आहे दोघांना पण. सिंदखेड राजाला जिजाऊ यांचं जन्मस्थान गाव आहे आणि तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. हाय गाईज, आपण आता लवकरच जालना इथे पोहोचणार आहे. जालना हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि ऐतिहासिक शहर आहे. लोखंड, स्टील उद्योग, कापड गिरण्या, बियाणे उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर स्टील सिटी म्हणून ओळखले जाते. शिवाय इथे अनेक धार्मिक सांस्कृतिक स्थळेही पाहायला मिळतात. आपण लवकरच आता जालना सिटीच्या एक्झिटला बायपास करू. मी हा रोडचा व्हिडिओ का काढत आहे, कारण की काही दिवसांनी आपल्या काहीतरी नवीन बघायला मिळतं, पण हे जुने रस्ते मात्र आपल्या आठवणीत कायम राहतात. याच आठवणी आणि बदल या तुम्ही मला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तुम्हाला. त्यासाठी आपण रोडचा व्हिडिओ काढतोय. आपण आता जालन्याला पोहोचलेलो आहे. तिथून आता छत्रपती संभाजीनगर 70 किलोमीटर दाखवत आहे. ही जी जालन्याची एक्झिट आहे ती खूप दूर आहे सिटीपासनं. MIDC ते सरळ. आणि आज पुन्हा आपण निघल्यापासनं पावसाचं वातावरण आहे. एका ठिकाणी पाऊस लागला, त्याच्यानंतर आपल्याला काही पाऊस लागला नाही, पण असं वातावरण एकदम आभाळ आलेलं आहे आणि पाणी रस्त्यावर पडलेलं आहे. पहिले पाऊस झालेला आहे इथं रस्त्याने, फक्त पाणी उठतं जेव्हा ट्रक जाते तेव्हा. नाही तर असं काही जोरात पाऊस लागला नाही. एकाच ठिकाणी लागला, त्याच्यानंतर नाही लागला. बाबू मस्त एन्जॉय करतोय जर्नी. हे रस्त्याने फूल वगैरे लावलेले, फूल लावलेले आर्टिफिशियल. त्याला वाटतं की फुलच आहे, तो फूल म्हणतोय त्याला. आणि आलो आपण जालन्याला. आता लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री करू. इकडे चांगला जोरात पाऊस पडून गेलेला आहे. ही जालन्याची एक्झिट आहे. हाय गाईज, आपण आता छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचणार आहे. छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर असून अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला यासारख्या जागतिक कीर्तीच्या वास्तूमुळे प्रसिद्ध आहे. यालाच दरवाजाचे शहर असेही म्हटले जाई. एकेकाळी इथे 52 दरवाजे होते. त्यातील एक भटकल गेट, दिल्ली गेट, जालना गेट आणि बारामुल्ला गेट आजही शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतात. इतिहास, संस्कृती आणि इथे असलेली परंपरा आणि यांचा संगम इथे आपल्याला अनुभवता येतो. तर आता लवकरच आपण शहरामध्ये एंट्री करू. आता ही समृद्धीचा हा आपला प्रवास इथेच संपतो आणि शहराचा प्रवास चालू होतो. आता आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचू. दौलताबाद किल्ल्याचा हा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पहिलेच अपलोड केलेला आहे. तुम्ही हा बघू शकतात. वरती आय बटनवर मी ते लिंक देतो आणि तुम्ही तो एक व्हिडिओ बघू शकतात आपला दौलताबाद किल्ल्याचा. वेरूळचा पण आता लवकरच एक व्हिडिओ येणार आहे. आणि त्यानंतर अजिंठा लेणीचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, पण तो अजून काही अपलोड झालेला नाही, कारण की त्याच्यामध्ये आपल्याकडे डाटा पूर्ण नाही आहे. तर लवकरच तो पण पूर्ण होईल. आता हा एक व्हिडिओ आपण तुम्ही बघू शकता. गाईज, आपण आता संभाजीनगरची जी एक्झिट आहे
अजिंठा वेल्लोर, अजिंठाचीच एक्झिट आहे, फक्त वेरूळची पुढे आहे. तर त्याला आलोय आता. आपण एक्झिट होतो. इथं गाड्यांची लाईन बघा खूप लागलेली आहे. माझ्या पुढे 4 गाड्या उभ्या आहेत. यांचं सिस्टम स्लोच आहे, कारण की आपण तिकडून पण एंट्री करतो ना, तेव्हा पण गाडी रीड होत नाही इथं. आणि इथंच ते काहीतरी न्यूज झाली होती मागच्या आठवड्यात, गोळीबार झाला होता वाटतं. इथंच इथलीच घटना आहे ती. तिकडे घ्या म्हणताय. आता आपण समृद्धी सोडून छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये एंट्री करतोय आणि शहराचे सगळ्यात पहिले आपल्याला जो भाग पडतो तो म्हणजे सावंगी. आता सावंगीला आहे आपण. आता सावंगी सोडल्यानंतर आपल्याला थोडासा रस्ता गेल्यानंतर एक आपल्याला महत्त्वाचं गाव लागतं किंवा जुनं गाव लागतं, ते म्हणजे हर्सूल. आणि तेच एक प्रसिद्ध हर्सूल जेलसुद्धा याच ठिकाणी आहे. आणि आता आपण हर्सूलच्या नंतर आपल्याला टी पॉईंट लागतो. टी पॉईंटचा पण पूर्ण चेहरा मोहरा बदललेला आहे. इथं पण खूप छोटासा चौक होता किंवा नव्हताच चौक, आता मोठा चौक झालेला. आपण आता टी व्ही सेंटरला आलेलो आहे, तुम्ही बघू शकतात. हा पण चौक पूर्णपणे बदलण्यात येत आहे. याचं काम चालू आहे 2 वर्षापासून. आणि आपण आता हडको कॉर्नरला पोहोचू. हडको कॉर्नरवरून आपण आता पुन्हा सिल्लोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जाणार आहे. समृद्धीच्या जो खालून जो रस्ता जातो तो आपल्या सिल्लोडला जातो. तोच सरळ जळगाव आणि भुसावळसुद्धा जातो. छत्रपती संभाजीनगर मधून बाहेर निघाल्यानंतर सावंगीच्या नंतर आपल्याला आता हा जो रस्ता आहे मोठा सिमेंट रस्ता झालेला आहे. इथं बघू शकता तुम्ही टोल नाका क्रॉस केल्यानंतर. तर इथे आहे आपल्याला मुंबई नागपूर जाण्यासाठी. आणि हा जो सरळ रस्ता जातो आहे आता आपण ज्या रोडवर आहे तो आता सिल्लोड झाला आहे. सिल्लोड म्हणजे जळगाव किंवा भुसावळ या रस्त्यावरून आपण जाऊ शकतो. गाईज आपण आता सिल्लोड रस्त्याला लागलेलो आहे. सिल्लोड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं तालुक्याचं ठिकाण आहे. शेतीप्रधान भाग असल्यामुळे इथे कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी यासारखी पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. व्यापारी दृष्टीने सिल्लोड गजबजलेलं आहे. परिसरातील लोकांसाठी हे केंद्रस्थान मानलं जातं. या सिल्लोड शहरामध्ये शिक्षण संस्था, धार्मिक स्थळं आणि पारंपरिक बाजारपेठ यामुळे सिल्लोडचं वेगळं वैशिष्ट्य आहे. आपण आता सिल्लोड शहरामध्ये एंट्री केलेली आहे. हा पूर्ण रस्ता चेंज झालेला आहे. आता इकडं लेफ्ट साईडला छत्रपती शिवाजी विद्यालय आहे आणि राईट साईडला कॉलेज आहे. आता हे महाराणा प्रताप चौक आहे. हा पण रोड पूर्ण चेंज झालेला आहे. हा पण पूर्ण सिमेंटचा रोड झालेला आहे. आता पहिले इथं छोटा रोड होता आणि आपण आता बसस्टँडकडे जाणाऱ्या रोडवरनं चाललो आहे. आणि हा पण याला जळगाव बायपास पण म्हणतात. आणि आता आपण राईट साईडला वळालो आहे. तर आपण आता शिक्षक कॉलनीत पोहोचलो आहे. हाय गाईज, आपण आत्ता सिल्लोडला पोहोचलेले 10 वाजले. आपण किती वाजता निघलो ते यवतमाळहून? 3 वाजता निघलो होतो. हाय गाईज, कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला होता. तर रात्री आपला प्रवास 10 वाजेपर्यंत इथे घरी आलो होतो आपण. यवतमाळ ते सिल्लोड वाया समृद्धी, काही वेळेस छत्रपती संभाजीनगर